नमस्कार मंडळी, मी मोहन क्षीरसागर पत्रकार. यूट्यूब चॅनल जय भीम जय भारत या चॅनलवर आपणाला आज निलंगा तालुक्यातील लातूर जिल्ह्यातील एक माळेगाव कल्याणी गाव आहे. त्या माळेगाव कल्याणी गावामध्ये मुख्य रस्त्यावर आपण आलेलो आहोत. बसव कल्याणकडे जाणारा हा रस्ता आहे आणि कर्नाटकामध्ये हा जाणारा रस्ता आहे. आणि या रस्त्याच्या छोटा रस्ता इकडे 10 फुटाचा रस्ता अंतर्गत रस्ता जो पोस्ते वस्तीला जाणारा रस्ता आहे. त्या रस्त्यावर गुत्तेदारांनी, ग्रामपंचायतच्या सरपंचांनी, ग्रामसेवकांनी चुकीच्या पद्धतीनं अतिक्रमण करून 3-3.5 फुटाचं त्यांनी गैरसोय झालेली आहे. पोस्ते वस्तीकडे जाणारा रस्ताच अख्खा विकासाच्या नावाखाली खाऊन टाकलेला आहे. मी पोस्ते वस्तीमधील एक नागरिक आहेत. मी त्यांना विचारतो, काय तुमचं परिचय काय? मी श्रीधर धोंडेबा पोस्ते, माळेगाव कल्याणी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. या रस्त्यावर पाठीमागे माझं घर आहे. त्या अगोदर माझा वहिवाटीचा रस्ता हा 10 फूट रुंदीचा रस्ता होता. त्या वहिवाटीचा रस्ता असल्यामुळे पूर्ण माझी गाडी आतमध्ये नेऊन गाडी फिरून माझं पूर्ण अख्खं घराचं बांधकाम मी केलेलं आहे. बरोबर आहे. पण आता 5-6 महिन्याच्या खाली हे जे विहाराच्या नावाखाली जे त्यांनी बांधकाम केलंय तो टोटल रस्त्यामध्ये आलंय. आता आमची 2 व्हीलर सुद्धा इथून जाऊ शकत नाहीये आणि घरचं अर्ध काम आमचं पेंडिंग पडले तसंच. आणि ह्याच्यामध्ये सरपंच, उपसरपंच, इंजिनियर हे एकमेव झालेले सगळे काय ते. आणि हे मोठा म्हणून त्यांना कट करणं फक्त वरती आमची गाडी जाऊन म्हणून सूड बुद्धीने हे कारस्थान केलेलं आहे काय ते. बर, मग तुम्ही काय दाद मागितले नाही का शासनाकडे? शासनाचे अधिकारी, शासनाच्या अधिकाऱ्या गट विकासाला लेटर लिहिलं, ग्रामसभा लेटर लिहिलं, तर कुणीही इथं येऊन बघितलेलं नाही. म्हणून हा रस्ता आम्हाला भयंकर तकलीफ होते. आमची गाडी जात नाही वरती आणि वरचं आता आमचं घराचं बांधकाम अर्ध पेंडिंग पडलेलं आहे. मग याबद्दल तुम्ही कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुम्हाला दाद दिली नाही दिलेली? कुठलाही गट विकास अधिकाऱ्याकडे मी स्वतः गेलो होतो. मी स्वतः जाऊन तिथे पिक्चर दाखवले त्यांना काय आहे ते. पण त्यांचा इंजिनियर इथं आला, थातूर मातूर काय बघितलं काय नाही, बरोबर आमचा अर्ज असतं काय नाही, काय होत नाही बदल म्हणतो थातूर मातूर. इथं न कळणाऱ्या लोकांचे अंगठे घेऊन गेला होतो, बाकी काही केलेलं नाही त्यांनी काय ते. जे शिकलेले लोक आहेत त्याला त्याने सह्या घेतले, अंगठे ज्या लोकांना काहीच कळत नाहीये त्याचे अंगठे घेऊन गेला इथनं. आणि हा रस्ता आता जवळजवळ 3 फूट रस्ता कमी केलेला आहे. आता इथनं माझी 2 व्हीलर सुद्धा, रिक्षा सुद्धा पास होत नाहीये. हा रस्ता कसा हे केलेला आहे, ग्रामपंचायतीने, सरपंचाने आणि ग्रामसेवकाने कसा बळकावला. विकासाच्या नावाखाली जनतेच्या जीवावर उठलेली ग्रामपंचायत आणि शासनाचे अधिकारी असे जर याला विकास म्हणतात का? सरपंच आणि ग्रामसेवक जर गावाचे रक्षक असतील तर ते रक्षक नव्हे, पोस्ते वस्तीतील जनतेचे भक्षक आहेत. पोस्ते वस्तीतील जनतेला न्याय कोण देणार? कोर्टामध्ये सुद्धा धाव घेतली असताना, त्यांनी कोर्टात सुद्धा धाव घेतलेली आहे. तर कोर्टाचा आदेश असताना सुद्धा कोर्टाचा आदेश डावलून इथले स्थानिक पुढारी, सरपंच, ग्रामसेवक यांनी हा पक्का अख्खा रस्ता खाऊन टाकलेला आहे 10 फुटाचा आणि जनतेची गैरसोय केलेली आहे. ह्या आम्ही रस्ता तुम्हाला दाखवतो. हा तो रस्ता. पूर्वी हे कॉन्क्रीट झाले पूर्ण. हे कॉन्क्रीट रस्ता पूर्ण झालेला अख्खा वरती. तो आता अर्धाच राहिला आहे काय तो. बघा हा पिलर 3 फूट आतमध्ये आला. हा पिलर हे अगोदर तर 10 फूट होतं, हे 3 फूट राहिले आता इथं. पाठीमागे जे वहिवाट आहे ते बरोबर 10 फुटाचे आहे, पण इकडची पुढची इमारत पूर्ण 3 फूट आतमध्ये आली. त्याच्यामुळे आमची कुठलीच गाडी आतमध्ये येत नाही. वरचं पूर्ण घरचं बांधकाम ठप्प पडले. आज 6 महिने झाले. किती घर आहेत तुमचे? आता तिकडे जवळ 5-6 घर आहेत. किती घर आहेत? 5 ते 6 घर वरती आहेत तिकडे बाजूला. त्यांनाही हो, सगळं अडचण आहे. काय मेन रस्ता आहे, वहिवाट आहे ना, ही मुख्य रस्ता. पिढ्याने पिढी चालली वहिवाट आहे. आणि 10 फूट 3 मीटरचा रस्ता होता हा. तर आता हा पिलर जो आहे ना, तर 3 फूट आतमध्ये घेतला. आता इथनं गाडी जात नाही कुठली. आणि पुढे तर तोंडाला त्याने पूर्ण 2च फूट ठेवले तिथं. तिथून तर रिक्षा बी, 2 व्हीलर सुद्धा येत नाही. पादचारी पायी लोक तेवढं ठेवाय. अशा पद्धतीने पूर्ण रस्ता त्याने जाम करून टाकला पुढे. आता मी गाडी सुद्धा तिकडच्या रस्त्याने घेऊन आलो, पाय रस्त्याने गाडी घेऊन आलो. माझी 2 व्हीलर सुद्धा वरती येत नव्हती. आता हो का, पूर्ण कॉन्क्रीट रस्ता झालेला आहे. सुरुवातीला ही वहिवाट आहे पूर्वीपासून, जवळजवळ 60-70 वर्षापर्यंतची वहिवाट आहे.
हे बघा, हा पिलर त्यांनी 3 फूट बाहेर घेतला काय तो, आणि ह्याच्यामुळे हे जिना बाहेर घेतला, ह्या जिना चुकीचा काढला. पाठीमाग पूर्णपणे समाज पाणी मंदिराचा थांबतंय. जिना हा बाहेर बाहेर घेतला, त्याच्याऐवजी मध्ये समाज मंदिरामधून केलं काढू तरी शकलं असते. योग्य केलं असतं. हो, काढू पण शकले ते असते. जाणून नाही, बुजून जाणून केले काय. सूड घेण्याच्या गाव पुढाऱ्यांनी बस 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 बदला घ्यावा म्हणून म्हणजे पोस्ते वस्तीतला हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे ह्या जिन्यामुळे, असे दिसून येते. ह्या जिन्यामुळे काय नुकसान होतंय, हा. पाठीमाग आमचे घर आहेत, आमची हा. बायका पुरं पाठीमाग, हा. ह्या जिन्यानं, हा जिना ओपन असल्यामुळे सगळे बेवडी खावडी सगळे वर बसतात टवळकी, आणि पाठीमाग तो त्रास आम्हाला सहन करावा लागतोय. ह्याला गेट नाही किंवा काय नाही, आणि हा जिना इथं झाल्यामुळे पाठीमाग पूर्ण पाणी थांबतंय. अख्खा त्यांनी बांधकाम जे जिन्याचं केले ते गटर लाईनवर केले. आता गटर लाईनच नाही पाणी निघायला तिकडे काय आहे ते, अख्ख्या गटर लाईनवर जिना टाकलाय. हा बघा, इथं गटर लाईन तुम्हाला दाखवतो मी, गटर लाईन कुठे इथे. हे बघा सर, ही गटर लाईन होती पूर्वीची, हे बघा दिसते बघा, आता ती फक्त नावाला राहिली काय ते. ह्या 2 फूट बांधकाम 3 फूट बांधकाम आत आल्यामुळे पूर्ण हा परिसर पूर्ण पाणीच थांबतो, उलट पाणी घरात शिरतंय. हे गटर लाईन इकडे जाणारी आहे, पण त्याने ते पूर्ण आतमध्ये आणल्यामुळे इथं पूर्णपणे पाणी थांबतंय, आणि पावसात आम्हाला उभा पण टाकता येत नाही. आता ह्या पावसामुळे तर आम्ही घरच्या बाहेर येऊ शकत नव्हतो काय ते, एवढं पाणी थांबलं इथं. म्हणजे हे मुद्दाम होऊन ग्रामपंचायतनं आणि इथल्या गाव पुढाऱ्यांनी मिळून हे सुळबुद्धीने केलेलं कारस्थान आहे. फक्त आमच्या घराकडे गाडी येऊन हेच त्यांच्या पोटामध्ये होतं, बाकी काही नाही. त्याच्यामध्ये ग्रामसेवक सामील आहे, त्याच्या इंजिनियर सामील आहे, सरपंच सामील आहे, उपसरपंच सामील आहे. ह्या सगळ्यांची मिली भगत होऊन पर्सनल दुश्मनी त्यांनी ह्या रस्त्यावर काढली आमची काय ती.